नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ मेष राशीच्या मित्रांसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या कृपेने आणि पौर्णिमेच्या पवित्र ऊर्जेने मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात एक नवीन सकारात्मक परिवर्तन घडण्याचे संकेत दिसत आहेत. पौर्णिमा हा केवळ चंद्राचा पूर्णत्वाचा दिवस नसून आपल्या जीवनातील अडथळे दूर करून नव्या संधीचे स्वागत करण्याचा अत्यंत शुभ काळ मानला जातो. विशेषतः मेष राशीच्या व्यक्तींसाठी ही पौर्णिमा अनेक शुभ योग, भाग्योदय आणि वैवाहिक जीवनातील आनंदाचे दरवाजे उघडणारी ठरू शकते. मात्र या काळात काही गोष्टी श्रद्धेने आणि मनापासून केल्या तर त्याचा अधिक चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर दिसून येऊ शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत या 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या पौर्णिमेनंतर नक्की केल्यास तुमचे नशीब बदलू शकते आणि विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होऊ शकते. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व करण्याची क्षमता जन्मतःच असते. परंतु अनेकदा घाईगडबडीत घेतलेला निर्णय, राग किंवा हट्टी स्वभाव यामुळे काही महत्त्वाच्या संधी हातातून निसटतात. पौर्णिमेनंतरचा हा काळ तुमच्यासाठी संयम, श्रद्धा आणि सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याचा संदेश घेऊन येत आहे. ज्या व्यक्तींचे विवाह जुळत नाहीत, सतत अडथळे निर्माण होत आहेत किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही, त्यांच्यासाठी हा काळ आशादायी ठरू शकतो. फक्त काही आध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारण्याची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे पौर्णिमेनंतर सलग 11 दिवस दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि जीवनातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. जेव्हा मन शांत आणि प्रसन्न असते तेव्हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे आपण आकर्षित होऊ लागतो. विवाहासंबंधी असलेले अडथळे कमी करण्यासाठी श्रद्धा आणि सकारात्मक विचार महत्त्वाची भूमिका बजावतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेणे आणि त्यांच्या सेवेला प्राधान्य देणे. भारतीय संस्कृतीत वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हे भाग्योदयाचे मोठे कारण मानले जाते. पौर्णिमेनंतर शक्य असल्यास आपल्या आईवडिलांची सेवा करा. त्यांच्या मनातील भावना समजून घ्या आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या आशीर्वादाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्या घरात सुख, समृद्धी आणि शुभ कार्य लवकर घडतात. विवाह जुळण्यासाठीही कुटुंबातील एकोपा आणि आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचे असतात. तिसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेनंतर एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करणे. दानधर्म हा केवळ आर्थिक नसतो तर एखाद्याला मदतीचा हात देणे, अन्नदान करणे किंवा चांगले शब्द बोलणे हे देखील पुण्याचे कार्य मानले जाते. जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या जीवनातही सकारात्मक बदल घडून येतात. सत्कर्मामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि नवीन संधी प्राप्त होऊ लागतात. मेष राशीच्या अविवाहित व्यक्तींसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. जर तुम्ही योग्य जोडीदाराच्या प्रतीक्षेत असाल तर निराश होण्याची गरज नाही. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवा, आत्मविश्वास वाढवा आणि कुटुंबातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचा आदर करा. मित्रांनो, दुसरा संकेत म्हणजे नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होणे. कुटुंबामध्ये सुरू असलेले मतभेद कमी होऊ शकतात. पती पत्नीमधील प्रेम वाढेल, मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते आर्थिक दृष्टिकोन आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. जे लोक विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी देखील चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता निर्माण होत आहे. तिसरा संकेत म्हणजे करिअर आणि व्यवसायाशी संबंधित आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन करार आणि आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर तुम्ही मोठे यश प्राप्त करू शकता. घडवणारे घटक आहेत. चौथा संकेत म्हणजे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढणे. अनेक दिवसांपासून मनामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आणि चिंता कमी होऊ शकते. कृती यांनाही तितकेच महत्त्व सकारात्मक विचार वाढतील आणि प्रत्येक कामामध्ये नवीन ऊर्जा जाणवेल. स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि प्रार्थना तुमच्या मनाला अधिक स्थिर आणि शांत बनवू शकते. पाचवा संकेत हा आरोग्याशी संबंधित आहे. आरोग्याच्या बाबतीत सावध राहणे आवश्यक असले तरी सकारात्मक जीवनशैलीमुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यास मदत होईल. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल. स्वतःची काळजी घेणे हे देखील एक प्रकारचे कर्तव्य आहे, हे विसरू नका.
सहावा संकेत म्हणजे नवीन संधीचे आगमन. जीवनामध्ये काही नवीन व्यक्ती, नवीन योजना किंवा नवीन मार्ग तुमच्या समोर येऊ शकतात. या संधीचा योग्य उपयोग केल्यास भविष्यामध्ये मोठे यश प्राप्त होऊ शकते. प्रत्येक संधीकडे सकारात्मक दृष्टीने पहा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. सातवा आणि सर्वात महत्त्वाचे संकेत म्हणजे आध्यात्मिक प्रगती. स्वामी समर्थ महाराजांवरील श्रद्धा अधिक दृढ होईल, मनामध्ये भक्तिभाव वाढेल आणि ईश्वरावरील विश्वास तुम्हाला प्रत्येक संकटामधून मार्ग दाखवेल. ज्या व्यक्ती नियमितपणे प्रार्थना, नामस्मरण आणि सत्कर्म करतात त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहते. अशी आपल्या संस्कृती श्रद्धा आहे. मित्रांनो, या काळामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नशीब तेव्हा साथ देते जेव्हा माणूस प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहतो. ग्रहांची साथ, स्वामींचा आशीर्वाद आणि स्वतःची मेहनत यांचा संगम झाला तर जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडू शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये निराश होऊ नका. सकारात्मक राहा आणि स्वामींच्या चरणी आपली श्रद्धा कायम ठेवा. देवघरात सकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्ही देखील स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये नवीन आनंद समृद्धी घेऊन येऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, पौर्णिमेनंतरचा हा काळ धनुर राशीच्या व्यक्तींसाठी नवीन आशा, नवीन संधी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा ठरू शकतो. मात्र हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की ग्रहांची अनुकूलता आणि ईश्वराची कृपा यासोबतच आपले कर्म, आपली निष्ठा आणि आपली मेहनत हे देखील यशाचे मुख्य आधारस्तंभ असतात. जो व्यक्ती संकटामध्ये धैर्य सोडत नाही, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत राहतो आणि ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवतो, त्याच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस निश्चितच चांगले बदल घडून येतात. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगत असतात की भय बाळगू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. ही भावना आपल्या मनामध्ये कायम ठेवली तर कोणतीही अडचण मोठी वाढत नाही. जीवनामध्ये कितीही संकटे आले तरी श्रद्धा आणि सबूर या दोन गोष्टी माणसाला योग्य मार्ग दाखवतात. त्यामुळे नकारात्मक विचारांपासून दूर राहा, इतरांची भली करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कुटुंबासोबत प्रेमाने वागा, कारण चांगले कर्म हेच खरे भविष्यातील सुख आणि समृद्धीचे बीज असते. आगामी दिवसामध्ये काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात, काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात आणि काही नवीन संधी तुमच्या दारावर येऊ शकतात. अशा वेळी घाई न करता शांत मनाने विचार करा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या आणि स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा. तुमच्यामध्ये असलेली क्षमता आणि स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि स्वामींच्या नामस्मरणाने करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमच्या मनाला बळ देईल आणि जीवनामध्ये नवीन उत्साह निर्माण करेल. मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती पारंपरिक ज्योतिषीय मान्यता आणि आध्यात्मिक श्रद्धांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन, परिस्थिती आणि निर्णय वेगाने असतात, त्यामुळे याकडे प्रेरणादायी आणि आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणून पाहावे. खरं परिवर्तन आपल्या चांगल्या कर्मांमुळे, मेहनतीमुळे आणि सकारात्मक दृष्टीमुळेच घडत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. शेवटी एक गोष्ट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर आपल्या जीवनात तुमचे प्रेम, तुमचे आशीर्वाद आणि तुमचा विश्वास हेच आमच्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे. चला, शेवटी सर्वजण मिळून स्वामींचे नामस्मरण करूया. कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांची कृपा तुमच्या आणि तुमच्या सर्व कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कुटुंबामध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. श्रद्धा ठेवणे हे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश, अलख निरंजन, आदेश आदेश आदेश. आणि सातत्यपूर्ण प्रयत्न कधीही सोडू नका. या काळात स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.